5 जानेवारी 2026 रोजी सकाळी एक साधी पोस्ट आली आणि डिजिटल मीडियात काम करणारे, पाहणारे, ऐकणारे सगळे क्षणभर थांबले. कोणतीही घोषणा नाही, मोठी मुलाखत नाही, फक्त काही ओळी. त्या ओळींमध्ये एवढंच होतं की सौरभ द्विवेदी यांनी लल्लन टॉप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी लिहिलं की लल्लन टॉपने त्यांना ओळख दिली, शिकवलं, बळ दिलं आणि आता ते अभ्यासासाठी, थोडा ब्रेक घेण्यासाठी आणि पुढे काय करायचं याचा विचार करण्यासाठी थांबत आहेत. एवढं साधं लिहिलेलं असलं तरी त्याचा अर्थ मोठा होता. सौरभ द्विवेदी म्हणजे केवळ एक पत्रकार नव्हते, ते ललन टॉपचा चेहरा होते, आवाज होते. 2014 साली इंडिया टुडे ग्रुपच्या अंतर्गत हा प्लॅटफॉर्म सुरू झाला. सुरुवातीला वेबसाईट, नंतर यूट्यूब. त्या काळात यूट्यूबवर बातम्या किंवा गंभीर चर्चा फारशा कोणी करत नव्हतं, पण सौरभनी तेच केलं. लहान टीम होती, साधनं कमी होती, पण मांडणी वेगळी होती. बातमी सांगण्यापेक्षा ती समजावून सांगण्यावर भर होता. लोक ललन टॉपवर फक्त माहिती घ्यायला यायचे नाहीत, ते ऐकायला बसायचे. सकाळी चहा घेताना, प्रवासात, रात्री शांतपणे. सौरभचा आवाज ओळखीचा झाला होता. मोठे कलाकार तासनतास कॅमेऱ्यासमोर बसले, कारण समोर बसलेला माणूस घाईत नव्हता. प्रश्न विचारताना तो ऐकतही होता. म्हणूनच ललन टॉप ही केवळ चॅनलची ओळख नव्हती, तर विश्वासाची जागा होती. मग असा अचानक निर्णय का? अधिकृतपणे एवढंच सांगितलं गेलं की सौरभनी स्वतःहून पद सोडलं आहे आणि त्यांच्या जागी कुलदीप मिश्रा यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. पण लोकांचे प्रश्न संपत नाहीत, कारण काही दिवसापूर्वीच त्यांनी पाणी टंचाई, क्रिकेटमधले वाद, सत्तेशी संबंधित मुद्दे यावर स्पष्ट बोलणारे कार्यक्रम केले होते. त्यामुळे कुठला दबाव होता का, काही मतभेद झाले का, अशी चर्चा सुरू झाली. पण हे सगळं अंदाज आहेत. सौरभनी कुठेही असं काही म्हटलं नाही, संस्थेकडूनही सविस्तर खुलासा झालेला नाही. सौरभनी जे शब्द वापरले, अभ्यास, ब्रेक आणि पुढचा विचार, ते साधे आहेत, पण त्यामागचा अर्थ खोल आहे. सतत काम, सतत कार्यक्रम, सतत अपेक्षा, यामधून थोडं थांबणं गरजेचं वाटलं असेल, नवं शिकावंसं वाटलं असेल, पुढे काय करायचं हे ठरवण्यासाठी वेळ हवा असेल, स्वतःचं काहीतरी सुरू करायचं असेल, कदाचित चित्रपटाशी जोडलेलं काम किंवा स्वतंत्र डिजिटल माध्यम. सध्या काहीच ठरलेलं नाही आणि तेच त्यांनी स्पष्ट केलं आहे. सामान्य प्रेक्षकांसाठी हा बदल मोठा आहे, कारण अनेकांच्या दिवसाची सुरुवात लल्लन टॉपच्या व्हिडिओने व्हायची. घरातले ज्येष्ठ, विद्यार्थी, नोकरी करणारे, सगळ्यांना ती शैली आवडायची. आता लल्लन टॉप सुरूच राहील, टीम आहे, नवा संपादक आहे, पण तरीही एक प्रश्न मनात राहतो. एखाद्या ठराविक आवाजाची, चेहऱ्याची सवय लागली की तो बदल पचवायला वेळ लागतो. मराठी प्रेक्षकांसाठी ही घटना महत्त्वाची आहे. आपल्याकडेही डिजिटल बातम्यांचा वापर वाढतो आहे. टीव्हीवरील आरडाओरडा नकोसा झाल्यामुळे लोक यूट्यूबकडे वळत आहेत. सौरभ द्विवेदींनी हे दाखवून दिलं की शांतपणे, सविस्तर बोलूनही लोकांना जोडता येतं. त्याचवेळी त्यांनी हेही दाखवलं की स्वतः उभं केलेलं व्यासपीठ सोडण्याची हिंमत लागते. ही गोष्ट तरुण पत्रकारांसाठी, नव्याने काही सुरू करणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. आता शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, लल्लन टॉप सौरभ शिवाय कसा बदलेल आणि सौरभ लल्लन टॉप शिवाय काय करतील हे काळच ठरवेल. पण आजच्या या घटनेने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, काही कायमचं नसतं. ओळख, पद, व्यासपीठ सगळं बदलतं. तुम्ही हे ऐकत असाल तर एकदा स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यातली ओळख काय आहे आणि ती बदलण्याची वेळ आली तर तुम्ही तयार आहात का? हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तो पुढे शेअर करा. तुमचं मत बोला. अशा साध्या शांत चर्चांसाठी चॅनलला जोडलेले राहा. भेटू नवीन व्हिडिओत नवीन विषयासह. या बोलूया. धन्यवाद.